नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या मस्के सर या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, येत्या 27 तारखेला तुम्ही इंग्रजी विषयाच्या पेपरचा सामना करणार आहात आणि त्या दृष्टिकोनातून आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास महत्त्वाचा आहे. कारण या पेपरमध्ये सगळ्यांना एकच टेन्शन असतं, ते म्हणजे फक्त इंग्लिश ग्रामरचं. आणि मग नेमकं 27 तारखेच्या ग्रामरच्या आपल्या इंग्रजी विषयाच्या पेपरसाठी नेमकं कोणत्या ग्रामरच्या टॉपिकवरती आपल्याला फोकस करावायचा आहे, ते सगळे जे काही टॉपिक्स आहेत त्यांची काही एक्झाम्पल्स आपण आपल्या या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर जे काही फोकस्ड ग्रामर टॉपिक आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता WH क्वेश्चन, एस नो टाईप क्वेश्चन किंवा ज्याला आपण इंट्रोगेटिव्ह फॉर्म असं म्हणतो, क्वेश्चन टॅग, टेन्सेस म्हणजे आयडेंटिफाय द टेन्सेस म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम वन टेन्स टू अदर टेन्स, अंडरलाइन द इन्फिनिटिव्ह, exclamatory to statement and statement to exclamatory, use of no sooner than, use of as well as, active wise, passive wise, use of not only but also, degrees of comparison, direct and indirect speech, types of sentences, identify the clause, and affirmative and negative sentences. So these are the most important topic for the English paper which is coming on 27th of February. तर या सगळ्या 14 महत्त्वाच्या टॉपिक्स आहेत की ज्या 14 महत्त्वाच्या टॉपिक्सचा आपल्याला या ठिकाणी शॉर्टकटमध्ये आढावा या ठिकाणी घ्यायचा. त्यासाठी आपण पहिला टॉपिक घेऊया, हा WH क्वेश्चन. तर जसं की WH क्वेश्चन तुम्हाला माहीतच आहे की वेगवेगळ्या काळामध्ये आपल्याला WH क्वेश्चन करण्यासाठी वेगवेगळ्या हेल्पिंग वर्बचा वापर या ठिकाणी करावा लागणार आहे. तर जर टेन्स वाईज जर आपण पाहिलं तर आपण आपल्याकडे हेल्पिंग वर्ब नसणारे फक्त 2च काळ आहेत, सिम्पल प्रेझेंट आणि सिम्पल पास्ट, ज्याच्यामध्ये आपण काय करतो, डू, डज आणि डीडचा वापर करतो. डू डज करतो आपण सिम्पल प्रेझेंटमध्ये आणि डीड करतो आपण सिम्पल पास्टमध्ये. मग आपल्याला काय करावं लागणार आहे, WH क्वेश्चन करताना जो अंडरलाईन पार्ट असतो तो अंडरलाईन पार्ट आपल्या तयार होणाऱ्या WH क्वेश्चनचं उत्तर असणार असं आहे. त्यामुळे हा जो WH अंडरलाईन पार्ट आहे तो आपल्याला WH क्वेश्चनमध्ये काय करायचा आहे, वगळायचा आहे, तो रिमूव्ह करायचा आहे. जसं चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स, चॅम्पियन्स हू आरंट मेड इन जिम्स, इथे आर नावाचं हेल्पिंग वर्ब होतं, त्याच्यामुळे आपल्याला बाहेरून घ्यावायची गरज पडली नाही. ही टूक द बेबी लंगूर टू देअर बॅकयार्ड. आता टूक काय म्हणजे वाक्याचा काळ सिम्पल पास्ट आहे आणि सिम्पल पास्टसाठी आपण काय करतो, डीड नावाचं हेल्पिंग वर्ब घेतो. आणि या ठिकाणी भूतकाळी क्रियापदाचं हे जे भूतकाळी क्रियापदाचं जे वर्तमान रूप आपल्याला करणं अपेक्षित या ठिकाणी आहे. जसं की अंडरलाईन पार्ट काढून टाकला, वेअर डीड ही टेक द बेबी लंगूर. आणि अंडरलाईन पार्टनुसार आपल्याला योग्य त्या WH वर्डचा वापर देखील करणं तितकंच महत्त्वाचं आहे. द सेट वॉज हॉलिडेइंग इन काश्मीर, वेअर वॉज द सेट हॉलिडेइंग. इन काश्मीर प्लेस आहे त्याच्यामुळे वेअर नावाचा WH वर्ड या ठिकाणी आपण यूज केला. नथू अराइव्ज नेक्स्ट मॉर्निंग टू स्वीप द स्टेप्स ऑफ द बँक्स. नेक्स्ट मॉर्निंग कालदर्शक व्हेन नावाचा या ठिकाणी अराइव्ज सिम्पल प्रेझेंट टेन्स डज आणि डजचा वापर करून आपण इथं क्रियापदाला लागलेला यस किंवा येसा प्रत्यय या ठिकाणी काढून टाकलेला आहे. तर त्यानंतर दुसरा जो टॉपिक आहे तो अतिशय सोपा, ज्याला आपण एस नो टाईप क्वेश्चन किंवा इंट्रोगेटिव्ह फॉर्म किंवा शॉर्ट क्वेश्चन्स असं देखील म्हणतो, ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त एस नो टाईप क्वेश्चन करायचे काळानुसार. इथं जसं मी सांगितल्याप्रमाणे 2 काळामध्ये डू, डज आणि डीडचा वापर, उरलेल्या काळामध्ये हेल्पिंग वर्ब असणार आहेत, त्यामुळे त्याच हेल्पिंग वर्बचा वापर करून आपल्याला एस नो टाईप क्वेश्चन करावायचे आहेत. द प्रोग्नोसिस वॉज बॅड, वॉज द प्रोग्नोसिस बॅड, स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च, डीड स्टीफन डिसाइड टू कंटिन्यू हिज रिसर्च, देर आर मेनी पीपल हू डिस्प्ले एक्झाम्पलरी करेज. आर नावाचं हेल्पिंग वर्ब आहे, आपण त्याला सुरुवातीला घेतलं. आर देर मेनी पीपल हू डिस्प्ले एक्झाम्पलरी करेज. इट ब्रिंग्स बॅक थॉट्स ऑफ माय चाइल्डहुड, ब्रिंग्स सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, डजचा वापर करून क्रियापदाला लागलेला येस किंवा येसा प्रत्यय काय केला आपण या ठिकाणी काढून टाकला. पुढचा जो टॉपिक आहे तो आहे आपला क्वेश्चन टॅगचा. आता जसं की क्वेश्चन टॅगमध्ये आपल्याला माहिती आहे हे जे 3 हेल्पिंग वर्ब्स आहेत आपल्याला अतिशय महत्त्वाच्या, म्हणजे यांचा वापर आपल्याला करेक्टली करता येणं गरजेचं आहे. आणि जसं की क्वेश्चन टॅगमध्ये तुम्हाला माहीतच आहे की जर वाक्याचा करता ऑलरेडी सर्वनामात असेल तर तो आपल्याला ॲज इट इज यूज करावायचा आहे. पण जर नाऊन असेल तर नाऊनला सुटेबल असं प्रोनाऊन आपल्याला त्या ठिकाणी क्वेश्चन टॅगमध्ये वापरावायचं आहे. जसं दॅट गर्ल म्हणजे हे फेमिनिन जेंडर स्त्रीवाचक करतात, त्याच्यासाठी आपण काय घेतलं, सी नावाचं प्रोनाऊन घेतलं. आणि पुन्हा
जर वाक्यात हेल्पिंग वर्ब नसेल तर डू डज डीडचा वापर करायचा. वाक्याच्या काळानुसार असेल तर त्याच हेल्पिंग वर्बच्या आणि नॉटचं कॉन्ट्रॅक्शन करून आपल्याला ठिकाणी लिहायचे. वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग कसा असणार आहे, नकारार्थी असणार आहे. म्हणजे बघा, दॅट गर्ल गॉट द फर्स्ट प्राइज, डिडंट सी, सिम्पल पास्ट. ही फाउंड नथिंग देअर, नथिंग, नो, नॉट, नेवर, नथिंग, नोबडी अशा प्रकारचे जर नेगेटिव्ह वर्ड्स आले असतील तर याचा अर्थ असा आहे की वाक्य नकारार्थी आहे. आणि वाक्य नकारार्थी असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग होकारार्थी होईल. होकारार्थी म्हणजे काय, तर आपल्याला हेल्पिंग वर्बमध्ये नॉट मिळवण्याची गरज नाही. म्हणून डीड ही. देर इज नो ग्रेटर व्हायलन्स दॅन धिस, नो नेगेटिव्ह. आणि जर वाक्याचं करता HERE हेअर आणि किंवा THERE देअर असेल तर आपल्याला तो ॲज इट इज यूज करावायचा आहे. हे आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्यांसाठी आपल्याला विल यू असा क्वेश्चन टॅग जोडावायचा आहे. एव्हरीवन सारख्या कर्त्यांसाठी आपल्याला काय करायचे, दे हे प्रोनाउन यूज करायचे. आणि त्यांच्यासाठी इथलं व्हर्ब जरी सिंग्युलर आला असेल तरी त्याच्यासाठी आपल्याला क्वेश्चन टॅग करताना प्लुरल व्हर्बच या ठिकाणी वापरावं लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन टॅगचा एक स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर टेन्सेस हा एक अतिशय फोकस्ड टॉपिक आहे आपल्या त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो की टेन्सेसचं ट्रान्सफॉर्मेशन, म्हणजे या टेन्समधून त्या टेन्समध्ये जाणं. ही मेड मेनी इपोक मेकिंग स्टेटमेंट्स, रिराईट द सेंटेन्स युजिंग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. जसं ही इज मेकिंग मेनी इपोक मेकिंग स्टेटमेंट्स, म्हणजे ज्या काळातून आपल्याला पुढच्या ज्या काळामध्ये जायचे त्या काळाचं आपल्याला जे काही सूत्र आहे ते सूत्र माहिती असणं या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे. जसं द डिसीज केम ॲज अ बोर्ड फ्रॉम द ब्लू, आला पास्ट परफेक्ट टेन्स, एस प्लस हॅड प्लस V3. द डिसीज हॅड कम ॲज अ बोर्ड फ्रॉम द ब्लू. वी सॉ अन आर्मी ऑफ पॅन्ट्स, आयडेंटिफाय द टेन्स, एस प्लस V2 प्लस O, सिम्पल पास्ट टेन्स. वी एक्सप्लेन द अल्केमी ऑफ नेचर, सिम्पल प्रेझेंट टेन्स. म्हणजे यामधले अशापैकी कोणताही प्रश्न या ठिकाणी तुम्हाला येऊ शकतो. पुढचा आणि अतिशय सोपा टॉपिक म्हणजे अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह. अंडरलाईन असेल तर अंडरलाईन करायचे आपल्याला, आणि पिकआउट म्हणलं तर खालच्या लाईनमध्ये आपल्याला ते इन्फिनिटिव्ह लिहावं लागणार आहे. इन्फिनिटिव्ह म्हणजे अशी क्रियापदाची जात जी जनरली टू या प्रिपोजिशन सोबत येते, पण कधी कधी ती टू शिवाय सुद्धा येते. तर अंडरलाईन करताना आपल्याला टू शिवाय केव्हा येते, टू शिवाय येताना ती एखाद्या मॉडल ॲक्झरी सोबत येते. तर जसं बघा, सी वॉज लकी टू रिसीव, टू ड्रॉप, टू सी, टू डू, टू गो अशा प्रकारच्या टू प्लस बेस फॉर्म ऑफ द वर्ब म्हणजे क्रियापदाच्या पहिल्या रूपाला आपण इन्फिनिटिव्ह असं म्हणतो. त्याच्यानंतर एक्सक्लामेटरी टू स्टेटमेंट अँड स्टेटमेंट टू एक्सक्लामेटरी, हे देखील अतिशय सोपे पण महत्त्वाचे टॉपिक्स आहेत. जसं आता यासाठीचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती आपल्याला अवेलेबल आहे, कारण तो आपल्याला एवढ्या घाईगर्दीमध्ये आपल्याला याचे नियम व्यवस्थित समजावून सांगणं काही शक्य होणार नाही. त्यामुळे त्या व्हिडिओकडे तुम्ही नक्की जा. डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन. व्हेरी असेल तर आपण व्हॉट किंवा ॲनने सुरुवात करतो, आणि नुसतं व्हेरी असेल तर कशाने करतो आपण, हाऊने करतो. जसं व्हॉट अ हंबल मॅन डॉक्टर हॉकिंग इज, एक्सक्लामेटरी मार्क. करेज इज अ ट्रूली वंडरफुल थिंग. असे जे ॲडवर्ब असतात ते ॲडवर्ब आपल्याला काय करायचे या ठिकाणी रिमूव्ह करायचे ते एक्सक्लामेटरी करताना. व्हॉट अ वंडरफुल थिंग करेज इज. त्याच्यानंतर ही वॉज व्हेरी सिम्पल अँड इंटेलिजंट. या वाक्यामध्ये फक्त व्हेरी आलेलं आहे, आणि व्हेरी आले असेल तर एक्सक्लामेटरी सेंटेन्सची सुरुवात आपल्याला हाऊने करावायची. हाऊ सिम्पल अँड इंटेलिजंट ही वॉज. इट वॉज अन ऑफुल न्यूज. व्हॉट अन ऑफुल न्यूज इट वॉज. ॲन आलेलं आहे. व्हेरी नसेल तरी आर्टिकल कोणते आले तरी चालेल. यू लुक व्हेरी ब्युटिफुल इन दिस डेज. व्हेरी आलेले हाऊने सुरुवात करावायची आहे. आणि त्याच्यानंतर याच्या नेमकं उलटं म्हणजे स्टेटमेंट टू एक्सक्लामेटरी आपल्याला आता वर केलेल्याचे रिव्हर्स बदल. जसं व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल श्वेता इज. मग हे करताना आपल्याला काय करावं लागणार आहे, येस प्लस व्ही प्लस रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स. मग पहिल्यांदा श्वेता सब्जेक्ट, त्याच्यानंतर व्हर्ब, आणि व्हॉट अला रिमूव्ह करून आपल्याला व्हेरी घ्यायचं आहे, आणि उर्वरित भाग. श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल. हाऊ अनफॉर्च्युनेट सम ऑफ द डिसिजन्स वेअर. या ठिकाणी पहिल्यांदा वाक्याचा करता सम ऑफ द डिसिजन्स या ठिकाणी घेतला आहे, त्याच्यानंतर वर्ब वेअर, हाऊला रिमूव्ह करून या ठिकाणी व्हेरी, आणि उर्वरित भाग म्हणजे अनफॉर्च्युनेट. सम ऑफ द डिसिजन्स वेअर व्हेरी अनफॉर्च्युनेट. हाऊ एक्सायटेड आय एम व्हेरी एक्सायटेड. हाऊ सॉफ्ट अँड सुदिंग द टीचर्स व्हॉइस वॉज. द टीचर्स व्हॉइस वॉज व्हेरी सॉफ्ट अँड सुदिंग. व्हॉट अ प्रेटी फ्लॉवर. इट इज अ व्हेरी प्रेटी फ्लॉवर. आता या वाक्यामध्ये जरी एखादं आपल्याला क्रियापद पण नाही आणि कर्ता पण नाही, तर वाक्याच्या रेफरन्सनुसार आपल्याला सब्जेक्ट आणि व्हर्ब देखील या ठिकाणी निवडावयाचं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो फोकस टॉपिक आहे तो म्हणजे यूज ऑफ नो सूनर दॅन.
नो सुनर दॅन आपल्याला ते ॲज सून ॲजच्या वाक्यामध्ये पण वापरता येते किंवा दोन स्वतंत्र वाक्यामध्ये देखील वापरता येते. ॲज सून ॲजच्या वाक्यामध्ये वापरताना आपण काय करतो तर ॲज सून ॲजच्या ठिकाणी नो सुनरचा वापर करतो आणि ज्या वाक्यामध्ये ॲज सून ॲज वापरलेलं आहे त्या वाक्याला आपण काय करतो एका एसनो टाईप क्वेश्चनमध्ये कन्वर्ट करतो. फक्त त्या ठिकाणी इथे क्वेश्चन मार्क मात्र आपण देत नाही. आणि ह्या जो इन्व्हर्ट कॉमा आहे या कॉमाच्या ठिकाणी दॅनचा वापर करून उर्वरित वाक्य जशास तसं लिहायचं आहे. आणि सपोज जर दोन स्वतंत्र वाक्यात आलं असेल तर आपल्याला काय करायचं आहे तर पहिल्यांदा म्हणजे दोन स्वतंत्र वाक्यात आलं असेल तर याचा अर्थ असा आहे की वाक्यामध्ये निश्चितच दोन क्रिया घडलेल्या असतील आणि मग त्या लिहिताना आपल्याला पहिल्यांदा घडलेल्या क्रियेच्या वाक्यामध्ये नो सुनर वापरायचं. ज्या वाक्यात नो सुनर आपण यूज करतो त्या वाक्याचं रूपांतर एस नो टाईप क्वेश्चनमध्ये करायचं आणि कॉम्याच्या ठिकाणी दॅन लिहून उर्वरित वाक्य ॲज इट इज लिहायचं. जसं ॲज सून ॲज द बिल इज पास्ड इट विल बिकम ॲन ॲक्ट. नो सुनर इज द बिल पास्ड दॅन इट विल बिकम ॲन ॲक्ट. ॲज सून ॲज द थीप एस्केप्ड द फॅमिली इन्फॉर्म्ड द पोलीस. ॲज सून याच्या ठिकाणी नो सुनर घेतलं उर्वरित वाक्याचं काय केलं वाक्याच्या काळानुसार एस नो टाईप क्वेश्चनमध्ये रूपांतर केलं आणि कॉमाच्या ठिकाणी दॅन देऊन उर्वरित वाक्य जशास तसं या ठिकाणी लिहिलं. तर पुढचा जो टॉपिक आहे तो अतिशय सोपा होतो म्हणजे यूज ऑफ नॉट ओनली बट ऑल्सो किंवा ॲज वेल याचा दोन्ही कंजक्शन्स आहेत. दोन गोष्टी जोडावायच्या आहेत. पहिल्या गोष्टीच्या पूर्वी नॉट ओनली दुसऱ्या गोष्टीच्या पूर्वी बट ऑल्सो म्हणजे अगोदरच ज्या गोष्टी एखाद्या ज्या कंजक्शनने जोडलेल्या त्या दोन गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत नॉट ओनली बट ऑल्सो किंवा ॲज वेल ॲजने जोडावायच्या आहेत. जसं टू प्रोटेक्ट द टेम्पल्स अँड आर्टिफॅक्ट्स युनेस्को लॉन्च्ड ॲन इंटरनॅशनल कॅम्पेन. तर या ठिकाणी बघू पुसतो टेम्पल्स आणि आर्टिफॅक्ट्स या दोन गोष्टी ऑलरेडी अँडने जोडलेल्या आहेत त्याच आपल्याला काय करायचे आहेत नॉट ओनली बट ऑल्सोने जोडावायचे आहेत. मग पहिल्या गोष्टीच्या पूर्वी आपल्याला काय करायचं आहे नॉट ओनली दुसऱ्याच्या पूर्वी काय करायचे बट ऑल्सो आणि ॲज वेल ॲज वापरताना या ठिकाणी अँडच्या ठिकाणी आपण ॲज वेल ॲजचा वापर करायचा. सो नो चेंज इन द रिमेनिंग सेंटेन्स. जसं टू प्रोटेक्ट नॉट ओनली द टेम्पल्स बट ऑल्सो आर्टिफॅक्ट्स युनेस्को लॉन्च्ड ॲन इंटरनॅशनल कॅम्पेन. To protect the temples as well as artifacts, UNESCO launched an international campaign. पुढं ॲक्टिव्हाइज पॅसिव्हाइज. तर ॲक्टिव्हाइज पॅसिव्हाइजमध्ये आपल्याला यांची सूत्र माहिती असणं गरजेचं आहे. जसं आपण एकूण 8 काळामध्ये आपल्याला पॅसिव्हाइज करता येतो. पॅसिव्हाइज करताना ॲक्टिव्हाइज त्या दिलेल्या वाक्याचा काळ आपल्याला ओळखता आला पाहिजे. त्याच्यानंतर त्या काळाचा जो काय पॅसिव्हाइजचा जो फॉर्म्युला जे सूत्र आहे ते देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि ह्या डिटेल या सगळ्या व्हाईसवरती ॲक्टिव्हाइज आणि पॅसिव्हाइजवरती आपले भरपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. तर हा देखील टॉपिक तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे जो तुम्हाला पाहावायचा आहे. तर पहिलं वाक्य जर पाहिलं आपण द सीन फोर्स्ड मी टू लुक ॲट ॲन माय ओन लाईफ. बिगिन विथ आय. बिगिन विथ आय या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे. वाक्याचा काळ कोणता आहे तर सिम्पल पास्ट आहे म्हणून आय वॉज फोर्स्ड टू लुक ॲट माय ओन लाईफ बाय द सीन. आय स्पॉटेड मीना. मीना वॉज स्पॉटेड बाय मी. तर अशा प्रकारे पॅसिव्हाइज देखील तितकंच महत्त्वाचं आहे. जनरली या प्रकारावरती आपल्याला एखादा तरी प्रश्न पाहायला मिळतोच. त्याच्यानंतर डिग्रीज ऑफ कम्पॅरिझन. तर डिग्रीज ऑफ कम्पॅरिझनमध्ये जसं की तुम्हाला माहीतच आहे या तिन्ही डिग्रीचा जो काही महत्त्वाचा म्हणजे हा एक देखील फोकस टॉपिक आहे की जो जनरली परीक्षेमध्ये विचारला जातो आणि ह्या टॉपिकची देखील सेपरेट व्हिडिओज आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. मग ह्याची डिग्रीमध्ये जरी एखाद्या वेळेस जर प्रश्न विचारला तर तुम्हाला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की बिगिन युअर सेंटेन्स विथ नो अदर, बिगिन युअर सेंटेन्स विथ व्हेरी फ्यू अशा प्रकारे. तर तुम्हाला त्या वाक्यावरती ते डिसाईड करायचं आहे की ते कोणत्या डिग्रीमध्ये आपण जी डिग्री 3 कन्स्ट्रक्शनमध्ये शिकलेली आहे त्या 3 कन्स्ट्रक्शनचा तुम्हाला या ठिकाणी वापर करावायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. आता हा देखील एक अतिशय व्हास्ट असा टॉपिक आहे की जो तुम्हाला अतिशय सुरुवातीपासून अभ्यास करणं या ठिकाणी गरजेचं आहे. तर याच्यामध्ये देखील आपल्याला भरपूर म्हणजे टॉपिक्स पाहायला मिळतात. जसं इनडायरेक्ट स्पीच ऑफ स्टेटमेंट, इनडायरेक्ट स्पीच ऑफ एस नो टाईप क्वेश्चन, WH क्वेश्चन, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आणि वाक्याच्या प्रकारानुसार कशा प्रकारे हे रिपोर्टिंग वर्ब बदलते, कंजक्शन बदलते, वर्ब बदलते, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काळजीपूर्वक या ठिकाणी पाहाव्या लागणार आहेत. याचा देखील एक सेपरेट व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे मी हे जेवढे एकूण 14 टॉपिक्स या ठिकाणी दिलेत हे 14 टॉपिक मी तुम्हाला त्यांच्या
महत्त्वानुसार त्यांचा क्रम लावलेला, म्हणजे सुरुवातीला जे टॉपिक आलेले आहेत ते थोडेसे जास्त फोकसमध्ये असतील आणि नंतर येणारे टॉपिक्स तितकेसे आहेत, आपल्याला त्यांचा अर्थातच अभ्यास करावा लागणार आहे, पण त्यांचा जो काही महत्त्वाचा जो क्रम आहे तो मात्र थोडासा कमी असणार आहे. याच्यामध्ये टाईप्स ऑफ सेंटेन्सेस, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की सिम्पल सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि कंपाऊंड सेंटेन्स, याचे देखील व्हिडिओज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. मग तुम्हाला या ठिकाणी आयडेंटिफाय द टाईप्स ऑफ सेंटेन्सेसमध्ये असाही प्रश्न विचारला जातो किंवा मेक इट सिम्पल, मेक इट कॉम्प्लेक्स, मेक इट कंपाऊंड, अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. पुढं त्याच्यानंतर हा 13वा आणि महत्त्वाचा टॉपिक म्हणजे आयडेंटिफाय अँड नेम द क्लॉज. आता आयडेंटिफाय नेम द क्लॉज करताना आपल्याला काय करायचे की पहिल्यांदा मेन क्लॉज लिहायचा. अशा प्रकारे बघा, द ज्युरी बिलिव्ड दॅट द मॅन वॉज गिल्टी. पाहू शकता पहिल्यांदा आपण मेन क्लॉज द ज्युरी बिलिव्ड, सबऑर्डिनेट क्लॉज दॅट द मॅन वॉज गिल्टी, टाईप्स ऑफ क्लॉज, नाऊन क्लॉज. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या क्लॉजवरती असलेल्या प्रश्नाचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. मग आपल्याला नाऊन क्लॉजच्या उपप्रकारात जायचं नाही किंवा ॲडव्हर्ब क्लॉजच्या उपप्रकारामध्ये जायचं नाही. उत्तर लिहिताना फक्त पहिला क्लॉज कोणता, नाऊन, दुसरा कोणता तर ॲडजेक्टिव्ह आणि तिसरा कोणता तर हे ॲडव्हर्ब, हे 3 क्लॉज असं आपल्याला क्लासिफिकेशन या ठिकाणी करावायचं आहे. आणि 14वा आणि एक महत्त्वाचा टॉपिक जो की अफर्मेटिव्ह अँड निगेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे मेक इट अफर्मेटिव्ह, मेक इट निगेटिव्ह. अफर्मेटिव्ह निगेटिव्ह हे टॉपिक्स आपल्याला याच्यावरती जर प्रश्न आले तर ह्या प्रश्नांचं उत्तर लिहिताना आपल्याला त्या प्रश्नाचा अर्थ आणि त्या प्रश्नाचा काळ किंवा त्या वाक्याचा अर्थ आणि काळ अजिबात बदलता कामा नाही. मग त्यासाठी आपल्याला हे 2 गोष्टी तर याच्यामध्ये फोकस आहे. जसं आपण कॅनॉट आलं तर काय करतो, कॅनॉट किंवा कुड नॉटचं वाक्य नकारार्थी असणार आहे आणि ॲमीज आर, वॉज, वेअर, अनेबल टूचं वाक्य होकारार्थी असणार आहे. त्याच्यामुळं जर कॅनॉटच्या ठिकाणी जर यूज टू बी अनेबल टू आलं असेल, याला देखील आपण मेक इट अफर्मेटिव्ह सुद्धा म्हणू शकतो, किंवा ॲमीज आर अनेबल टू आला असेल, वॉज वेअर अनेबल टू असेल तर याच्यासाठी सूचना तुम्हाला मेक इट निगेटिव्ह आलटून पालटून कोणतीही येऊ शकते. फक्त एक गोष्ट आपल्या लक्षात ठेवायला लागायची, ती म्हणजे कोणती तर कॅनॉट आणि कुड नॉट म्हणजे निगेटिव्ह आणि ॲमीज आर, वॉज वेअर अनेबल टू म्हणजे अफर्मेटिव्ह. आणि उर्वरित जे वाक्य आहेत जसं आय डोंट रिमेंबर, मेक इट अफर्मेटिव्ह, आय फॉरगेट. आता तुम्ही पाहू शकता आपण अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह करताना मूळ वाक्याचा अर्थ देखील बदलला नाही आणि मूळ वाक्याचा काळ देखील बदलला नाही. तर हे अशा प्रकारचे काही फोकस टॉपिक तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून, म्हणजे आता जे काही तुमच्यासाठी फार अतिशय कमी वेळ उरलेला आहे त्या वेळेमध्ये अभ्यासणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे जर तुम्ही ह्या 14 टॉपिकवर जर थोडंसं फोकस करून जर परीक्षेला सामोरं गेला तर निश्चितच तुमचा हा टॉपिक अतिशय चांगल्या प्रकारे कव्हर होणार आहे.